नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्तियोग. भगवंतांचं उत्तर. अव्यक्तोपासकांबाबतचं मत. भाग 6वा. ओवी आहे 48वी. अव्यक्तोपासकांना अव्यक्ताची प्राप्ती करून घेण्यासाठी प्रथम इंद्रिय संयम करावा लागतो. साधक चित्तवृत्ती अंतर्मुख करतो. इंद्रिय व विषयांकडे जाण्याची त्यांची गती रोखून धरतो. नंतर ज्ञानदेव म्हणतात, अपानीची या कवाडा, लावोनी आसन मुद्रा सुहाडा, मूळ बंधाचा हुडा पन्नासीला. हे सुजान अर्जुना, गुदद्वाराला आसन मुद्रा लावून मूळ बंधाचा किल्ला तयार केला. अव्यक्ताची उपासना करत असताना साधकाला चित्तवृत्ती अंतर्मुख वळवाव्या लागतात. त्यांचा प्रवाह विषयांकडे वाहता उपयोगाच नाही. विषय वासना ज्यामध्ये फोफावतात त्या इंद्रियांना स्वाधीन करून घेऊन त्यांना संयमाच्या पाशात अडकवून साधक त्यांना अंतःकरणात कोंडून घालतो. पातंजल योगाप्रमाणे संयमाचा पाश म्हणजेच धारणा, ध्यान आणि समाधी. धारणेपासून सुरुवात करून समाधी अवस्था गाठण्यासाठी यम नियम हे सूक्ष्म असे 2 महत्वाचे टप्पे पूर्ण केल्यानंतर स्थूलातील आसन ही पायरी येते. हा योग दुर्ग जिंकण्यास प्रथम आसन घालावे. समम काय शिरो ग्रीवम या श्लोकात भगवंतांनी त्याचं दिग्दर्शन केलं होतं. ज्ञानदेवांनी त्यावर टीका करताना आसन कसं घालावं, त्यामुळे मूळबंध कसा साधतो त्याचं सविस्तर वर्णन 6व्या अध्यायात केलं होतं. 48व्या ओवीत ज्ञानदेव सांगतात की अव्यक्तोपासना करणारे साधक अपान वायूच्या तोंडाशी वज्रासन व महामुद्रेचे कुलूप लावतात. मूलबंधानं युक्त अशा प्राणायामास प्रारंभ करतात. बाबा महाराज आर्वीकर या ओवीचं स्पष्टीकरण करताना सांगतात की या ओवीतील कवाडा, हुडा, सुहाडा आणि पन्नासीला हे शब्द पारिभाषिक आहेत. कवाड म्हणजे दार, तोंड बंद करण्याचे साधन. अपन म्हणजे शरीराबाहेर टाकायचा वायू. श्वासाने प्राण व प्रश्वासाने अपान, अशा रीतीने प्राण हाच अपान होऊन उच्छ्वासला जातो. किंवा अपान म्हणजे अधःसरित वायू असाही अर्थ आहे. बाबा महाराज सांगतात की यौगिक प्रक्रियेमध्ये अपान ऊर्ध्व होण्यासाठी अपानाचाच कवाडाप्रमाणे उपयोग केला जातो. अपानालाच अधःसरित न होता योग्य गतीने ऊर्ध्वगामी करण्याची ही प्रक्रिया आहे. या क्रियेलाच कवाड लावणे असे ज्ञानेशांनी म्हटलेले आहे. सुहाडाचा कोशगत अर्थ आहे मित्र, राजा किंवा उत्तम योद्धा. राजा या अर्थी श्रीकृष्णांना उद्देशून तो ज्ञानेश्वरीत द्वारकापुर सुहाडा असा 11व्या अध्यायात व मित्र व उत्तम योद्धा या अर्थी तो अर्जुनाला उद्देशून नुसता सुहाडा असा 9व्या आणि 10व्या अध्यायात आलेला आहे. सुहाडा शब्दाचा बळकट असाही अर्थ होतो. बळकट आसन मुद्रा लावली असाही टीकाकारांनी याचा अर्थ घेतलेला आहे. पण बाबा महाराजांच्या मते या अध्यायातील सुहाडा शब्दाचा अर्थ सुंदर असा आहे. लावोनी आसन मुद्रा सुहाडा, सुंदर अशी आसन मुद्रा लावायची. वास्तविक आसन मुद्रेत सौंदर्य ते काय आहे, परंतु आसन मुद्रेचे सौकर्य सांगण्यासाठी ज्ञानदेवांनी सुहाडा हा शब्द वापरलेला आहे. किंवा सुहाडा शब्दाचा नेटका असाही अर्थ होतो. नेटकी वस्तू सुंदरही दिसतेच, म्हणून नेटका व त्यामुळे सुंदर दिसणारा आसन मुद्रांचा व्यवहार असा लावोनी आसन मुद्रा सुहाडा या चरणाचा अर्थ होतो. पुढे चरण आहे मूळ बंधाचा हुडा पन्नासीला. वज्रासनात कसे बसावे त्याचे दिग्दर्शन ज्ञानदेवाने 6व्या अध्यायात 190 ते 199 या ओव्यात केलेले आहे. गुदद्वाराच्या शिवणीच्या ठिकाणी उजव्या पायाची टाच रोवून गुदद्वाराचे आकुंचन करणे व अपान वायू वर ओढणे म्हणजे मूलबंध. हुडा शब्दाचा ज्ञानेश्वरी कोशातील अर्थ आहे बुरुज. बाबा महाराज सांगतात की हुडा म्हणजे रास. एखादी क्रिया सातत्याने एकाच तऱ्हेने केली की त्याची रास होते. हुडा ही प्राणायामाची प्रक्रिया आहे. मूलबंधानंतर भस्त्रिका करणे म्हणजे गतिमान श्वसन करणे, गतिमान प्राणायामाची क्रिया करणे. पन्नासणे याचा कोशगत अर्थ आहे शृंगारणे, तयार करणे. बाबा महाराज सांगतात की पन्नासणे म्हणजे सुरुवात करणे, म्हणून हुडा पन्नासीला म्हणजे प्राणायामाला प्रारंभ केला. म्हणून या ओवीचा त्यांच्या मते अर्थ असा होतो की नेटकी अशी आसन मुद्रा लावून अपान वायूला ऊर्ध्वगती करून मूळबंध साधायचा व नंतर प्राणायामास प्रारंभ करायचा. आता या पुढील क्रिया आपण उद्या पाहूया.